महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्धिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आज भैयासाहेब आंबेडकर यांचा 44वा स्मृती दिनानिमित्त त्यांना देखील अभिवादन करतो. आणि या अभिवादन सभेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्र, महाराष्ट्र, मुंबई प्रदेशचे आज येथे हजर आहेत. त्यांना देखील जयभीम करू. उपस्थित सर्व बंधू भगिनी, संपूर्ण वक्त्यांनी भैयासाहेबांबरोबर त्यांच्या अष्टपैलू गुणाबद्दल पुन्हा एका इतिहास नव्याने ते या सभागृहामध्ये सांगितला. अनेक वेळा मी देखील या सभागृहामधून भैयासाहेबांबद्दल भरभरून बोललेलो आहे. असं वाटत नाही की काही गोष्टी राहिल्यात का. एस वानखेडेंनी संपूर्ण इतिहास आज सभागृहामध्ये मांडला. जवी पवारांनी त्याच्यामध्ये भर टाकली. गेल्या 1.5 वर्षापासून जवी पवार बाहेर पडले नव्हते. काळाने त्यांच्यावरती देखील आघात केला. त्यांच्या मिसेस त्या करोनामध्ये निघून गेल्या. तेव्हा देखील आम्ही त्यांना आधार देण्यासाठी त्यावेळेला हजर होतो. त्यांनी जो संकल्प इथे या सभागृहामध्ये मांडलेला आहे की येणारं पुस्तक जे बाबासाहेबांवरती असेल, अनेक पुस्तकं बाबासाहेबांवरती चरित्र रूपाने आली. चांगदेव खिरमोडे हे बाबासाहेबांच्या समकालीन होते. राजगडाच्या बाजूच्या गल्लीमध्येच त्यांचं राहत होते. पेशाने शिक्षक होते म्हणून बाबासाहेबांच्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. किराणचं पुस्तक आहे, बी.सी. कांबळेंचं पुस्तक आहे. परंतु ही 3 पुस्तकं सोर्स ऑफ मटेरियल आहे. त्याच्यानंतर आलेली अनेक पुस्तकं बाबासाहेबांवरती चरित्र आहे. पण गेल्या 10-1 वर्षापासून मी जवी पवारांना बघतोय की ज्या गोष्टी त्या चरित्रामधून आलेल्या नाहीत, सुटलेल्या आहेत, त्या येणाऱ्या तुमच्या पुस्तकामध्ये त्याचा अंतर्भूत व्हावा. एका पुस्तकाने इतिहास काय संपूर्ण कव्हर होत नाही, व्यापला जात नाही. तर इतिहासामध्ये भर पडून तो परिपूर्ण होतो. अशी सगळ्या इतिहासकारांची भावना आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. अजूनही बरंचसं काम आपल्याकडून बाकी आहे. 78 वर्ष आपल्याला झालेली आहे. 100वी गाठावी आणि अजून साहित्य आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या बद्दल यावं, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. एक बरोबर आहे, भैयासाहेबांचं पहिलं पुस्तक जवी पवारांनी संकलित केलं.
अनेक अडचणी आल्या, त्यावेळेला ते प्रत्येकाच्या घरी जात होते, त्यांना सांगत होते भैयासाहेबांच्या समकालीन आहे काहीतरी लिहा. त्यांनी लिहिलेला तो लेख वगैरे असेल त्याला शब्दांकन करणं, त्याला अलंकारित करणं हे रवी पवार इथे बसून करत होते. आणि त्याच्यानंतर ते परिपूर्ण असं पुस्तक भैयासाहेबांचं पहिलं निघालं. त्याच्यानंतरचा अलीकडच्या काळामध्ये एक 3-1 वर्षापूर्वी प्राध्यापक प्रकाश जंजाळांनी मला सांगितलं की मी भैयासाहेबांवरती काम करतोय आणि लिहितोय. आणि प्रकाश जंजाळांनी एक भैयासाहेबांवरती पुस्तक लिहिलं, लोकनेते भैयासाहेब आंबेडकर, की ज्या प्रकाश जंजाळांनी दादासाहेबांवरती पुस्तक लिहिलं, बॅरिस्टर खोब्रागडेंचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. अजून एका रिपब्लिकन पक्षाच्या लीडरचं त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे. आणि भैयासाहेबांचा शेवटचा करोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, सगळेच जण लेखक सगळेच जण घरामध्ये होते. जंजाळांची अधूनमधून मी चौकशी करत होतो, कारण त्यांना लिव्हरचा त्रास आहे, मूत्रपिंडाचा त्रास आहे, डायलिसिसची रिक्वायरमेंट लागते महिन्यातून एकदा. तेव्हा त्यांनी जो आता चर्चा केली जगदीश गवई जनरल सेक्रेटरी, तेव्हा जंजाळ साहेबांनी मला म्हणाले, लेखक जंजाळ म्हणाले, भीमरावजी एकच आता मला चरित्र लिहायचं आहे का पुस्तकाच्या रूपामध्ये मीराताईंवरती लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सोर्स ऑफ मटेरियल आहात, कारण मी इथे अमरावतीला आहे, सारखा मुंबईला येऊ शकत नाही. मीराताईंनी 45 वर्ष भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळलेली आहे आणि संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या एका पुस्तकाच्या रूपाने आज बरेचसे मी बघितलं की अनेक जिल्ह्यांनी मागच्या काही वर्षापूर्वी स्मरणिकेच्या रूपाने मीराताईंवरती स्मरणिका काढल्या. पण स्मरणिका ह्याला काहीतरी कमी असते, स्मरणिका ह्या परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून जंजाळांच्या त्या प्रस्तावाला मी होकार दिला. म्हणून आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जे काही सोर्स ऑफ मटेरियल आहे, मीराताई इथे गेल्या होत्या, इथे कार्यक्रम झाले, त्यावेळेचे हँडबिल्स असतील, मीटिंगचे फोटोज असतील, त्यावेळेला झालेले ठराव असतील, ते संकलित करा. भारतीय बौद्ध महासभेच्या ऑफिसमध्ये आणा, एखादी कमिटी डेप्यूट करून, आणि एखादं सोर्स ऑफ मटेरियल सगळं मिळालं तर चरित्र निर्माण होईल, मीराताईंवरती एखादं पुस्तक तयार होईल. अनेक गोष्टी वक्त्यांनी सांगितल्या. आर्थिकतेचा मुद्दा सांगितला, राजकारणाचा मुद्दा सांगितला. जो पुस्तक रूपाने आलेला, ज्या भवन मध्ये आज आपण बसलेलो आहे की शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, ही देखील बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. 1944च्या काळामध्ये लग्नाला हॉल मिळत नव्हते समाज कार्यासाठी, त्यामुळे ही जागा विकत घेण्यात आली. जागेचा खूप मोठा इतिहास आहे.
एक प्रोफेसर आत्ताच 5 वाजता आम्हाला भेटून गेले, जयवीर पवार देखील होते. पंजाबमध्ये बाबासाहेबांवरती टीकात्मक असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते प्रोफेसर इथून मुंबईमधून त्याचं डॉक्युमेंटेशन पंजाबमध्ये पाठवणार आहेत आणि त्याच्यावरती टीकेला त्या उत्तर देणार आहेत. संदर्भ हाच आहे की बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाबासाहेबांनी खालसा कॉलेजची निर्मिती बाबासाहेबांची आहे. मी येणाऱ्या 25 आणि 26ला पंजाबमध्ये आहे, जालंधरमध्ये आहे, अमृतसरमध्ये आहे, फकवाऱ्याला आहे. तेव्हा तिकडच्या लोकांशी देखील मी बोलणार आहे. ही जागा घेण्यापूर्वी बाबासाहेबांनी जे आज गुरुद्वारा आहे ती जागा घेतली होती आणि गुरुद्वाराला ती जागा देऊन नंतर ही बाबासाहेबांनी ही जागा घेतली आज जिथे आंबेडकर भवन उभा आहे. आणि त्याच्यासाठी जो आर्थिकतेचा मुद्दा आलेला आहे त्याच्यावरती बोलतो. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक फंड निर्माण केला होता, इमारत फंड म्हणून. आणि इमारत फंडाची निर्मिती होत असताना बाबासाहेब अध्यक्ष होते शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे. आता याचं नाव पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी तेव्हा आव्हान केलं होतं की इम्पिरियल बँक मध्ये हे असं अकाउंट आहे, ते अकाउंट बाबासाहेबांच्या नावाने होतं. इमारत फंड पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे जे उपशाम वगैरे होते त्यांच्या नावाने खातं अलग होतं. पण त्यावेळेच्या लोकांनी बाबासाहेबांनी जिथे अकाउंट उघडलेलं आहे त्याच्यावरती पैसे जमा करत. जागा ही 1944ला बाबासाहेबांनी विकत घेतली होती. पण जागा विकत घेऊन याच्यावरती इमारत निर्माण करण्यासाठी तो फंड होता. लोकांनी जास्तीत जास्त पैसे इम्पिरियल बँकेमध्ये म्हणजे आताची स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यामध्ये डिपॉझिट केले होते, त्याच्यामध्ये भरत होते. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर तो पैसा तसाच स्टेट बँकेमध्ये राहून गेला. नंतर काही वक्त्यांनी सांगितले केसेस वगैरे झाल्या, प्रॉपर्टी डिस्प्यूट झाली, केसेस झाल्या, परंतु हा पैसा तसाच राहिलेला होता. त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नव्हतं. कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यामध्ये तो पैसा आला नाही, कारण भैयासाहेबांनी आणि माई आंबेडकरांनी डिस्क्लोज केला नाही किंवा माई आंबेडकरांना ते माहिती नसल्यामुळे ते डिस्क्लोज झालं नाही, समोर आलं नाही कोर्टाच्या. आणि त्याच्यानंतर तत्कालीन शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे चेअरमन डी.जी. जाधव जे IAS अधिकारी होते, महाराष्ट्र सरकारमध्ये चांगल्या पोझिशनवरती होते, ते या ट्रस्टचे चेअरमन होते. त्यांच्याही लक्षामध्ये गोष्ट आली की बाबासाहेबांनी अशा प्रकारचा पैसा आपल्या शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचा इम्पिरियल बँक, स्टेट बँक ऑफ मध्ये ठेवलेला आहे. आणि ती त्यावेळेची किंमत 1960ची किंमत 1,58,000 होती. त्यावेळेचे 1,58,000. त्यांनी भैयासाहेबांना पत्र लिहिलं, माई आंबेडकरांना पत्र लिहिलं. माई आंबेडकरांनी भैयासाहेबांकडे प्रस्ताव ठेवला. ह्यांना देण्यापेक्षा ते बाबासाहेबांच्या नावाने आहे, माझ्या पतीच्या नावाने आहे, तुम्ही मुलगे म्हणून आहात. तसं कुठेही नोटिंग केलेलं नाही बाबासाहेबांनी.
हे आपण अर्धी अर्धी वाटून घेऊ, परंतु भैयासाहेबांनी त्याला नकार दिला. हा समाजाचा पैसा आहे. बाबासाहेबांनी ज्या कॉजसाठी, ज्या उद्देशासाठी लोकांकडे हे पैसे जमा केलेले आहेत त्या ट्रस्टला जायला पाहिजे अशी भैयासाहेबांची भूमिका घेतली. आणि नंतर तो पैसा 1,58,000 दोघांच्या सहीने ऍज अ लीगल हेअर म्हणून हा ट्रस्टला ट्रान्सफर करण्यात आला. जर भैयासाहेबांना वाटलं असतं तर हा पैसा अलग झाला असता, दोघांची 2 वाटण्या झाल्या असत्या, परंतु तो ट्रस्टला वर्ग केला. ट्रस्टच्या खात्यामध्ये काही लाखो रुपये जमा होते, परंतु तत्कालीन ट्रस्टीने त्या पैशाचा विनियोग केला नाही. हे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे असं मी समजतो. त्या पैशाच्या जागेमधून हे बाजूचे जे प्लॉट आहेत, हा 17A आहे, 17B आणि C, ते सरकारने आपल्याला ऑफर केले होते, परंतु पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टकडे एवढा पैसा असताना देखील ते तत्कालीन ट्रस्टीने विकत घेऊ शकले नाही. तेव्हाची किंमत 35 ते 45,000 होती. म्हणून एक मोठा असा भूखंड आपण गमावलेला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे विचारधारा जी असते, संस्थेचं काम असतं, ते चालवणारा जर परफेक्ट असेल, गुणवान असेल, निपुण्य असेल, ज्याला आस्था असेल, तोच हे काम करू शकतो. आणि भैयासाहेबांच्या बाबतीत ते घडलं. त्यांनी आपल्या वडिलांची विचारधारा ही पुढे नेली भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत, आणि त्याच्यामुळे आज भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण देशामध्ये पसरली. सक्सेसर होणं हे फार मोठं काम हे आज भैयासाहेबांनी केलेलं आहे. मार्क्सचं उदाहरण देतो. कार्ल मार्क्सचं जेव्हा निधन झालं तेव्हा प्रेम यात्रा घेऊन जाण्यासाठी 10 ते 11 लोक होते. तेव्हा त्यांनी शपथ घेतली की मार्क्सची विचारधारा संपूर्ण जगामध्ये आम्ही नेऊ, आणि त्यांनी ते घडवलं. आज भैयासाहेबांबद्दल बोलता येईल, त्यांनी बौद्ध धर्माची विचारधारा ही बाबासाहेबांच्या नंतर संपूर्ण देशामध्ये नेली, आणि त्याच्यामुळे आज बौद्ध धर्माची प्रगती झालेली आहे. हा सगळ्यात मोठा गुण आहे असं मी समजतो. एका बाजूला भारतीय बौद्ध महासभा बघा, दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्षाची झालेली शक्ल बघा. इतिहासात जात नाही, कारण वेळ खूप आहे, वेळ खूप झालेला आहे. परंतु ज्या वेळेला ही भैयासाहेबांवरती अध्यक्षपदाची धुरा दिली, रिपब्लिकन प्रेसिडेंटने, प्रेसिडेंट त्यावेळेला
रिपब्लिकन प्रेसिडियम स्थापन झालं, आम्ही रिपब्लिकन पक्ष पुढे घेऊन जाऊ, त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून भैयासाहेबांचा गुणगौरव हा आहे की बौद्ध महासभेची जबाबदारी आली आणि त्यांनी ती पेलवली, फोफवली. त्यांना आपण अभिवादन करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत. मी देखील अभिवादन करतो. जय भीम.